लातूर शहरातील टिकेवी चौक ते आगीखेड रस्त्याची गेल्या काही दिवसापासून दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्याचे रूपांतर तलावात झाले। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे परिसरातील वाहनधारक व विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे। रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नसून ग्रामस्थांची मागणी धुळखात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आणि 8 सप्टेंबर रोजी टिकेवी चौक ते आगीखेडपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश राठोड यांनी रास्ता रोको आंदोलनस्थळी भेट दिली व रस्त्याच्या दुरुस्ती व कॉन्क्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलनाला स्थगिती देण्यात आली। मात्र तातडीने रस्ता दुरुस्ती न केल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त झालेल्या रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिला आहे। प्रतिनिधी नासिर शेख राजेश राठोड, डेप्युटी इंजिनियर PWD अकोला। आपण या रस्त्याचं पूरहानी दुरुस्ती अंतर्गत जवळपास 1.5 कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे। या 1.5 कोटीमध्ये आपण कॉन्क्रीट रोड घेणार आहे, कॉन्क्रीट रोड घेणार आहे, त्यानंतर कॉन्क्रीट ड्रेन घेणार आहे। त्याशिवाय या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। आपण दरवेळेस आपण दुरुस्ती करतो किंवा थातूरमातूर आपल्या सगळ्यांना वाटते की हे थातूरमातूर करून चालले गेले बा, परंतु जोपर्यंत इथं कॉन्क्रीट रोड होत नाही हे 200 मीटर तोपर्यंत या रस्त्याची गैरसोयच राहणार आहे। तर मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण FDR अंतर्गत पूरहानी दुरुस्ती अंतर्गत 1.5 कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे की हे 1.5 कोटी रुपये आपल्याला मंजूर होतील आणि हे 200 मीटरचं कॉन्क्रीट रोड आपण नालीसहित कॉन्क्रीट ड्रेनही करावं लागते इथे, तर कॉन्क्रीट ड्रेन सहित आपण मंजूर करून द्या, एवढं मी तुम्हाला आश्वासित करते। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।